लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. राघवला फोन आलेला असतो, पण त्याचा मोबाईल कृष्णाने काढून घेतलेला आहे. तो आपल्याशी अगोदर बोल असं ती त्याला म्हणत असते, पण राघवला मात्र मोबाईलवर बोलायचं असतं. तो तिला मोबाईल दे असं म्हणत असतो, पण कृष्ण काही देत नसते. कृष्णा फोन उचलते. तिकडून ऋषभ बोलत असतो. ऋषभला माहीत नसतं की हा मोबाईल लाऊडस्पीकरवर आहे आणि तो बोलायला सुरुवात करतो. राघव, तू दिलेलं घड्याळ मी कृष्णाला दिलेलं आहे. हे ऐकल्यावर कृष्णाला धक्का बसतो. राघव सांभाळून घेण्यासाठी ऋषभला म्हणतो, कसलं घड्याळ? मी कुठं तुला घड्याळ दिलं होतं? पण ऋषभच्या ती गोष्ट लक्षात येत नाही. ऋषभ म्हणतो, अरे सकाळी नाही का तू ते घड्याळ दिलं होतं, त्यात तो ट्रॅकर आहे. ते घड्याळ मी कृष्णाला दिलेलं आहे. हे ऐकल्यावर कृष्णाला अजूनच धक्का बसतो. कृष्ण म्हणते, चम्मारी टोपी, तू आपल्याशी गद्दारी करतो? म्हणजे ऋषभनं पण आपल्याशी गद्दारी केली? तुम्ही दोघं पण आपल्याशी खोटं बोलताय? ऋषभला काही समजत नसतं. ऋषभ हॅलो हॅलो म्हणत असतो आणि राघव त्याला म्हणतो, थांब मी तुला जरा वेळाने फोन करतो. आणि आता तो कृष्णाकडे गेलेला आहे. कृष्णा एकदम चिडलेली असते. कृष्णा राघवला म्हणत असते की तू आपल्याशी गद्दारी केली आहे, तू आपल्याशी खोटं बोललेला आहेस, आता आपल्याला तुझ्याशी बोलायचंच नाही आहे, तू असं का केलंस आपल्याशी? तेव्हा राघव सांगतो, केवळ त्या ट्रॅकरमुळेच तुझा जीव वाचलेला आहे, ही गोष्ट तुझ्या लक्षात आली नाही का? जर का ट्रॅकर नसता तर तुझं काय झालं असतं लक्षात घे. त्या रूममध्ये तू पडून राहिली असती आणि कोणाला समजलं सुद्धा नसतं. कृष्णा म्हणते, जे काय झालं असतं ते असतं, पण तू आपल्याला न सांगता तू आपल्याला फॉलो करतो, ही गोष्ट आपल्याला पटली नाही. तू म्हणजे आपल्यावर लक्ष ठेवतो, आपल्यावर वॉच ठेवतो, आपल्याला ही गोष्ट अजिबातच पटलेली नाही. हे तुझं घड्याळ आपल्याला वापरायचं नाही आहे असं म्हणून सिंधू ते घड्याळ काढते आणि आपल्याला परत हे घड्याळ द्यायचं नाही असं म्हणून ते घड्याळ तिनं फेकून दिलेलं आहे. राघवला आता काय करावं ते समजत नसतं, कारण त्याचा प्लॅन पूर्णपणे फेल गेलेला असतो आणि कृष्णाच्या नजरेमध्ये तो पडलेला असतो. तो कृष्णाला समजावून सांगायचा प्रयत्न करतो, पण कृष्ण मात्र त्याचं काहीच ऐकत नसते. इकडे मधू शकुंतलाला भेटलेली आहे आणि शकुंतला मधूला म्हणते की आम्हाला कशासाठी बोलवलं ते सांगा. तेव्हा मधू सांगते की तुमचा केलेला प्लॅन हा फुसका निघाला आणि त्याचा काहीच उपयोग झाला नाही. उलट ती कृष्णा बेशुद्ध पडली आणि ते तिच्या जीवावर बेतलं. असला फुसका प्लॅन परत करू नका असं ती शकुंतलाला म्हणते. तेव्हा शकुंतला चिडते आणि म्हणते की मधुराणी, तुम्ही जरा जास्त बोलताय असं वाटतंय, पण आता या गोष्टीतून तुम्हाला काय समजलं ते सांगा. तेव्हा मधू म्हणते की ती सिंधू नाही आहेच, ती कृष्णच आहे, ही गोष्ट आम्हाला समजली आहे. तेव्हा शकुंतला म्हणते, कदाचित तिनं कॅमेरा बघितलेला असेल, पण आता तिला भेटणं गरजेचंच आहे असं शकुंतलानंही फिक्स केलेलं आहे. इकडे रुक्मिणी आणि रेश्मा किचनमध्ये आहेत. आज अवनी येणार आहे या गोष्टीमुळं दोघीही स्वयंपाक करत आहेत. स्वतः रुक्मिणी चव घेऊन पाहते आणि म्हणते की व्यवस्थित आणि छान जेवण झालं पाहिजे. आणि रुक्मिणी जात असते आणि तेवढ्यात कृष्णा पण आत येत असते. रुक्मिणी आणि कृष्ण एकमेकाला धडकतात आणि रुक्मिणीच्या हातातील भाजीची टोपली हातातून पडते आणि सगळ्या किचनमध्ये टोमॅटो पसरतात. रेश्मा चिडते आणि म्हणते, आता हा पसारा मी आवरणार नाही. कृष्णा, हा पसारा आता तू आवरायचा. कृष्णा म्हणते, कोणाला आवरायचं आहे त्याने आवरा, आपण काही तर किचनमध्ये काम करण्यासाठी आलेलो नाही आहे. आपल्याला जे काम दिले ना आपण त्यासाठी आलो आहे आणि आता आपल्याला सॉलिड हँगर लागलेला आहे आणि एकदा हँगरीज आपण झालो ना की आपल्याला काय करावं ते कळत नाही. पटापट आपल्याला काय जेवायला केलं आहे ते द्यायचं. तिकडे राघव चिंतातूर झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. राघवला एक गोष्ट सतावते आहे, ती म्हणजे आपण जेव्हा कृष्णाला उचललं होतं तेव्हा कृष्णाचा स्पर्श हा तर सिंधूसारखाच जाणवला. हा स्पर्श इतका सिंधूसारखा कसा काय बरा असेल? म्हणजे ही कृष्णा नसून ही सिंधूच आहे असं तर नाही आहे ना? मग माझी सिंधू ही कृष्णा बनून का आली असेल? असं काय गुड असेल की ज्यामुळं सिंधू कृष्णा झाली असेल? जर का काही गुड नसतं तर ती सिंधू बनूनच आली असती असंही राघवला वाटत आहे. या पाठीमागचं कारण तो शोधण्याचा प्रयत्न करतोय. तर इकडे कृष्णाला भूक लागलेली आहे आणि ती स्वतः आता किचनमध्ये घुसलेली आहे. त्यामुळे रुक्मिणी आणि रेश्मा यांना मात्र खूपच राग आलेला आहे. पण कृष्णा भूक लागल्यामुळे म्हणते, आपल्याला आत्ताच्या आत्ताच जेवायला पाहिजे. आपण म्हणलं ना आपल्याला भूक लागली की काही सुधरत नाही आणि हे बदक तुला मी सांगितलंय ना आपल्याला आपल्या रूममध्ये आणून द्यायचं, तरी तू का आणून देत नाही आहेस? तेव्हा रुक्मिणी तिला म्हणते की आज माझी नात येणार आहे आणि तिच्यासाठी मी स्पेशल जेवण बनवत आहे. त्यामुळं तू तुझ्या रूममध्ये जा आणि झाल्यानंतर मी रेश्माला सांगेल की तुला रूममध्ये आणून द्यायला. तेव्हा कृष्णा एकदम खुश होते आणि म्हणते, ठीक आहे, तुमच्याकडं कोण यायचं आहे ते येऊ द्या, पण आपल्याकडं जेवणाचं ताट आपल्या रूममध्ये आलं पाहिजे. जर का ते ताट आलं नाही
तर मग मात्र आपण काय हालत करणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा, असं म्हणून ती चाललेली असते. जाणाऱ्या कृष्णाला रुक्मिणीने हे बजावून सांगितलंय, की तो अजिबात रूमच्या बाहेर यायचं नाही, कारण घरामध्ये पाहुणे येणार आहेत. इकडे राघवला मात्र अजूनही वाटतंय, की ती कृष्णा नसून सिंधू आहे, पण आपल्याकडे अजून काहीतरी पुरावा असला पाहिजे. आणि तो कृष्णाच्या रूममध्ये गेलेला आहे. कृष्णाचं कपाट त्याने उघडलंय आणि आपल्याला अजून काय पुरावे मिळतायत का, याचा तो शोध घेतोय. कृष्णाच्या मानेवर सिंधूसारखं जर का तीळ असेल, तर ते आपल्याला एक पुरावा म्हणून वापरता येईल असं त्याला वाटतंय. तर इकडे कृष्णा तिच्या रूममध्ये येत असते, तेव्हा तिची मधूशी धडक होते. कृष्णा ज्या दिशेला वळेल त्या दिशेलाच मधू जात असते. तेव्हा कृष्णा चिडते आणि म्हणते, "आता काय पप्पी घेणार आहे का माझी?" कृष्णाचं असं बोलणं ऐकून मधूला एकदम आश्चर्य वाटतं. कृष्णा निघून जाते, पण ती म्हणते, "नक्कीच ही कृष्णा आहे का मधू आहे ना, या गोष्टीचा आता छडा मला लावलाच पाहिजे." तर इकडे राघवने कपाटातून काही गोष्टी काढलेल्या आहेत आणि त्यामध्ये आपल्याला कृष्णाच्या मानेवर तीळ दिसतंय का, तो पाहत आहे. त्यामध्ये त्याला काही फोटो सापडलेले आहेत. पण तेवढ्यात कृष्णा आतमध्ये येते. कृष्णा आतमध्ये आल्याबरोबर राघव लपून बसलेला असतो. कृष्णा आणि गोदामावशी दोघेही रूममध्ये आलेले असतात. कृष्णा एकदम सिरियस झालेले असते आणि गोदामावशीशी बोलत असते, की आता हे नाटक आपल्याला करणं खूपच जड चाललेलं आहे. हे नाटक आपल्याला बंद करावं लागणार आहे. तेव्हा गोदा म्हणते, की "तुला नक्की वाटते का हे नाटक आपण बंद करायला पाहिजे?" कृष्णा म्हणते, "हो, मला असंच वाटतंय." राघव बेडच्या खाली लपलेला असतो आणि कृष्णाचं हे सगळं बोलणं तो ऐकत असतो. म्हणजे ही कृष्णा नसून सिंधूच आहे, ही गोष्ट आता त्याला फिक्समध्ये समजलेली असते. पण तेवढ्यात त्या रूममध्ये एक उंदीर येतो आणि तो नेमका राघवच्या समोर येऊन उभा राहतो आणि कृष्णा पण भिते आणि गादीवर जाऊन उभा राहते. कृष्णा आणि राघव हे दोघेही त्या उंदराला भितात आणि आता राघव पण बाहेरून निघतो आणि बेडवर उभा राहतो. तेव्हा कृष्णाला समजतं, की आपल्या रूममध्ये राघव लपून बसलेला आहे. अचानक आलेल्या उंदरामुळे कृष्णाला समजलंय, की आपल्या रूममध्ये राघव आलेला आहे. राघव त्या उंदराला हाकलण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा कृष्ण म्हणते, "तू पोलीस असून देखील त्या उंदराला भीतो का?" तेव्हा राघव म्हणतो, "आपण अजिबात कशाला भीत नाही हां आणि उंदीर हा उंदीर असतो आणि मी चोरांना पकडतो, उंदरांना पकडत नाही आणि चोर हे माणसं असतात, हे तुला कळत नाही का?" कृष्णाला दिलेल्या एक्सप्लेनेशनमुळे कृष्णा हसायला लागते आणि म्हणते, "छमारी टोपी, तू मात्र सॉलिड उंदराला घाबरतो बरं का." आणि त्यानंतर तिच्या लक्षात येतं, की "पण तू आपल्या रूममध्ये काय करतोयस? तू आपल्यावर वॉच ठेवतो ना? तू आपल्यावर वॉच ठेवू नका. आपण तुला मागं पण सांगितलेलं आहे, तुझं ते घड्याळ त्यासाठीच आपण फेकून दिलेलं आहे. तू आपल्या रूममध्ये काय करतो हा? बोल." तेव्हा राघव चिडतो आणि त्याने गोदाचं आणि तिचं ऐकलेलं बोलणं तिला सांगतो. राघव कृष्णाचा हात पिरघळून पाठीमागे धरतो आणि तिला कपाटावर आदळत म्हणतो, की "तू सिंधू आहेस ही गोष्ट मला आता स्पष्टपणे समजलेली आहे. आत्ता तू गोदामावशीला काय बोलत होती ते मी ऐकलेलं आहे. तू म्हणत होतीस ना, आता नाटक बंद करायचं. कसलं नाटक बंद करायचं ते मला सांग." तेव्हा कृष्णा म्हणते, "हां, ते ऐकलं का तू आणि त्यावरून तुला वाटतंय का मी सिंधू आहे? तर ऐक नीट. तू आपल्याला जे नाटक करण्यासाठी इथं आणलंयस ना, मला सिंधू बनवून, पण मला तुझ्या आईला फसवू वाटत नाही आणि ते नाटक मला करू वाटत नाही, असं मी म्हणत होते." आता राघवला वाटतं, की खरंच ही सिंधू नाहीये, ही कृष्णाच असणार आहे. राघव तिला सोडून देतो, पण आता राघव तिच्यासमोर ठामपणे उभा आहे आणि तिला म्हणतोय, "हे बघ, तू कृष्ण आहेस का सिंधू आहेस मला माहिती नाहीये. तू सिंधू जरी असली, तरी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर तुला द्यावंच लागणार आहे. माझी सावी कुठं आहे? मी गेला 1 महिनाभर सावी आणि सिंधूला खूप शोधत आहे. सिंधू म्हणून जर का तू माघारी आली असशील आणि तुला मला बोलायचं नसेल किंवा सिद्ध होऊ द्यायचं नसेल तर देऊ नकोस. पण मला माझी सावी पाहिजे. मी सावीशिवाय अजिबात जगू शकत नाही, ही गोष्ट लक्षात ठेव. तू कुणी जरी असली तरी सावी मला मिळालीच पाहिजे." असं म्हणून राघव निघून जातो. राघव इमोशनल झालेला असतो, पण त्या गोष्टीचा कृष्णावर काहीही फरक पडलेला नसतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, की गोदा येते आणि कृष्णाला म्हणते, "काय झालं?" तेव्हा कृष्णा म्हणते, की "राघव खूपच सिरियस झाला होता आणि मला सावीविषयी विचारत होता. पण आपल्याला आता सॉलिड भूक लागलेली आहे. आपल्याला दुसरं काही कळत नाही आहे. कसल्याही परिस्थितीत आपल्याला खायला मिळालंच पाहिजे," असं ती गोदाला म्हणते. तर इकडे शकुंतला घरी आलेली असते. शकुंतला, रुक्मिणी, रेश्मा आणि अवनी या गप्पा मारत बसलेल्या असतात. त्या सगळेजणी हॉलमध्ये बसलेल्या असतात. कृष्णाला सॉलिड भूक लागलेली असते आणि ती डायरेक्ट हॉलमध्ये येते. कृष्णाला पाहून अवनी एकदम खुश होते आणि म्हणते, "ही तर सेम टू सेम सिम्हाच आहे. ही तर माझी सिम्हाच आहे," असं म्हणून ती तिच्या जवळ जाते. तेव्हा कृष्णा म्हणते,
"कोण गं तू? तुझं काय नाव आहे? तू तर एकदम डॉलसारखी दिसते." आणि अवनी तिच्या जवळ जाते आणि म्हणते, "हां, आपण डॉल नाही आहे, आपण अवनी आहे आणि तू आपली सिम्मा आहे." तेव्हा ती म्हणते, "मी सिम्मा नाही आहे, मी कृष्णा आहे. पण आपल्याला ना तुझा फेस एकदम आवडला. तुला फिल्ममध्ये काम करायचं आहे का?" तेव्हा सिम्माला अवनी म्हणते, की "फिल्ममध्ये काम? नको आहे. मी कशाला फिल्ममध्ये काम करू? आणि सध्या तर नाहीच. पण तुझं कसं काय फिल्ममध्ये ओळखीचं आहे?" तेव्हा कृष्णा सांगते, की "सल्लू आहे ना, आपला बॉयफ्रेंड आहे." अवनी म्हणते, "सल्लू? कोण सल्लू?" तेव्हा ती सांगते, "सल्लू म्हणजे सलमान गं. तो आपला बॉयफ्रेंड आहे आणि ना तुला पाहिजे तसलं काम आपण देऊ शकतो. तू काहीच काळजी करू नको. तुला करायचं आहे का फक्त सांग. करणार का तू पिक्चरमध्ये काम?" असं म्हणल्यावर अवनी म्हणते, "नाही, आत्ता तर नाही. नंतर कधीतरी करेल. पण खरंच तुला बघून मला खूप आनंद झाला. तू ना सेम टू सेम माझ्या सिम्मासारखी आहे." फ्रेंड्स असं म्हणून ती तिच्याशी हात मिळवते आणि त्यानंतर कृष्णा शिट्टी वाजवते. कृष्णानं शिट्टी वाजवलेली बघून शकुंतलाला मात्र खूपच राग आलेला असतो. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, की कृष्णा आणि शकुंतला एकमेकीच्या समोर उभारलेल्या आहेत आणि शकुंतलाला कृष्णा म्हणते, की "तुझी लायकी आणि आमची परिस्थिती यात जमीन आसमानाचा फरक आहे. आम्ही खानदानी श्रीमंत आहोत आणि तू चोरटी आहेस." कृष्णाला डायरेक्ट चोर म्हणल्यामुळे कृष्णा देखील चिडलेली असते. कृष्णा म्हणते, "आपल्यात अजून एक फरक आहे. तुझं मन हे काळं आणि पापी आहे, पण आपलं मन हे एकदम शुद्ध आणि साफ आहे." हे ऐकल्यावर शकुंतला चिडते. कारण कृष्णाने तिचा चांगलाच अपमान केलेला असतो. शकुंतलाच्या आरेला कृष्णाने कार्य केलेलं असतं आणि तिच्या प्रश्नांना उत्तर दिलेलं असतं. पण ही गोष्ट शकुंतलाला अजिबात पटलेली नसते. एक चोरट्या मुलीने आपल्या प्रश्नाला उत्तर द्यावं या गोष्टीमुळे चिडलेल्या शकुंतलाने चक्क कृष्णावर हात उचललेला असतो. पण शकुंतलाचा हात हवेतच अडवून शकुंतलाला चांगलीच अद्दल घडवलेली आपल्याला पाहायला मिळते. कृष्णा तिचा हात हवेतच धरून ठेवते आणि तिच्याकडं रागानं बघत राहते. आता शकुंतलाला काय करावं तेच कळत नसतं. कारण बोलण्यात सुद्धा कृष्णाने तिला हरवलेलं असतं आणि अंगावर हात उचलल्यानंतर सुद्धा तिचा हात हवेतच कृष्णाने धरून ठेवलेला असतो आणि यामुळे रुक्मिणी, रेश्मा आणि अवनी मात्र चांगल्याच हवालदिल झालेल्या असतात. कारण पहिल्यांदाच कुणीतरी शकुंतलाला चांगला धडा शिकवत असतं. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.